पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। पालिका निवडणुकांकरता सगळ्याच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे। मनसेकडूनही बैठकांचं सत्र सुरू आहे। आज दुपारी 12 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मनसे मुंबई शहराध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष यांची बैठक होणार आहे। शिवतीर्थ इथं या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। शिवसेना उबाठासोबत युतीच्या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे पदाधिकाऱ्यांकडून पालिका तयारीचा आढावा घेणार आहेत। भाजपचे आमदार आणि मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणेंच्या एका विधानानं महायुतीमध्ये अंतर्गत वाद पेटलाय। शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंना कानपिचक्या दिल्यानंतर नारायण राणेंनी देखील नितेश राणेंची कानउघडणी केली आहे। तर याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या पक्षानं नितेश राणेंना डिवचलंय। पाहूयात। नितेश राणेंच्या वक्तव्यावरनं राजकारण तापलं। सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय। बापाच्या वक्तव्यावरनं बापानंच फटकारलं। बाप म्हणणं चुकीचं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा राणेंना डिवचलं। राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। नितेश राणेंनी धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपाच्या स्थगितीबद्दल बोलताना जे वक्तव्य केलं होतं त्यावरनं राजकारण तापलं। सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय। याच मुद्द्यावरनं महायुतीतल्या मित्रपक्षांनीही नितेश राणेंना घेरल्यानंतर नितेश राणेंचे वडील आणि भाजपचे खासदार नारायण राणेंनी आता त्यांना वडीलकीचा सल्ला दिलाय। नाही बोलणं झालं, बाप म्हणणं चुकीचं आहे। मी त्याला याबद्दल बोललेलो आहे। कोणाचं शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा। ती समज मी नितेशला दिलेली आहे। खरं तर मंगळवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा याच विधानावरनं नितेश राणेंना खडे बोल सुनावलेले। कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे। त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता। मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो। त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे। त्यांनीही ते मान्य केलेलं आहे। नितेश राणेंचे भाऊ आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी सुद्धा या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली। विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे। तर नितेश राणेंच्या या वक्तव्याचे पडसाद मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले। नितेश राणेंच्या विधानाबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीत नितेश राणेंना जाब विचारलेला। त्यांनी त्या दिवशी जे वक्तव्य केलं त्याला आम्ही विचारलं कालच्या कॅबिनेटच्या वेळेला, तेव्हा त्यांनी सांगितलं की वडले तिथे उभाटायचे काही लोक होते त्यांना उद्देशून मी बोललो, बाकी जणांचं त्यांनी आम्हाला काल स्पष्ट केलं। कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आमचे गुलाबराव, दादा भुसे आम्ही सर्वच होतो। तेव्हा त्याला विचारलं काय रे तू असं कसं बोलला, तेव्हा त्यांनी तो खुलासा केला। एकीकडे महायुतीतल्या मित्रपक्षांची नितेश राणेंच्या वक्तव्याबद्दलची नाराजी आणि दुसरीकडे भाजप नेत्यांकडनं या विधानाबाबत सारवासारव सुरू असतानाच विरोधकांनी मात्र नितेश राणेंना चांगलंच डिवचलंय। बरोबर आहे ना, आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत। सगळं असताना फडणवीस कुठून बाप बोलावला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही। अशातच ठाण्यातील 3 हात नाका इथे ठाकरेंच्या पक्षानं लावलेला बॅनर चर्चेचा विषय बनला। मी तुषार दिलीप रसाळ, कैलासवासी दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता आहेत। देवेंद्र गंगाधर फडणवीस हे आपले बाप नाहीत या आशयाचा बॅनर लावत नितेश राणेंवरती निशाणा साधला गेला। काल परवा त्यांनी जे एक वक्तव्य केलं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं सगळ्यांचा बाप हा मुख्यमंत्री हे फडणवीस साहेब आहे, त्यावेळेस आम्ही निषेध नोंदवण्यासाठी हा बॅनर लावलेला आहे। तुम्ही जर पाहिलं तर राजकारणासाठी बाप बदलणे ही आमची कधी भूमिका नसते।
धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरनं भाजप आणि शिवसेनेत सुप्त संघर्ष रंगलाय। शिवसेनेचे नेते असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती दिली गेली। या स्थगितीवरनं बोलताना नितेश राणेंनी सगळ्यांचाच बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय या शब्दात सुनावलं। याच बाप शब्दावरनं निर्माण झालेल्या वादाची झळ महायुतीला बसू लागली आहे। या वक्तव्यावरनं निर्माण झालेला वाद शमवताना आता थेट नारायण राणेंनीच नितेश राणेंचे कान टोचले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। संघ लोकसेवा आयोगानं पूर्वपरीक्षा 2025चा निकाल जाहीर केलाय आणि यानंतर पुढच्या मुख्य परीक्षेसाठी 14,161 उमेदवार पात्र ठरलेले आहेत, तर 4 उमेदवारांचे निकाल हे कोर्टात केस सुरू असल्यानं तुर्तास थांबवण्यात आले। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी-12वीच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध होणार आहेत। ही प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीनं मंडळाच्या या संकेतस्थळावर गुरुवारपासून उपलब्ध होती। पालघर ठाणे जिल्ह्यातील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य शासनानं जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय। निधी अभावी आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 450 शाळांचा प्रस्ताव गेल्या 10 महिन्यांपासून पुणे कार्यालयामध्ये मान्यतेसाठी अडकल्याची माहिती आहे। पुण्यातील नवीन स्कूल बस नियमावली पोलीस आयुक्तांनी जाहीर केली आहे। त्यानुसार प्रत्येक बस आणि इतर वाहनात सीसीटीव्ही लावणं अनिवार्य करण्यात आलंय। शाळेच्या बसमध्ये 6 वर्षांखालील मुलांची ने-आण करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, तसंच सर्व कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी करून घ्यावी अशी नियमावली जारी करण्यात आली आहे। पंढरपूरला जाणाऱ्यांसाठी रेल्वेनं आनंदाची बातमी दिलेली आहे। आषाढी एकादशी निमित्त मध्य रेल्वेनं पंढरपूर आणि मिरजसाठी 80 आषाढी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे। 1 जुलै ते 10 जुलै दरम्यान या रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत। पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची पावसामुळे गैरसोय टाळण्यासाठी यंदा पहिल्यांदाच जर्मन हँगर उभा करण्यात येणार आहे। पालखी मार्गावर 12 ठिकाणी हे मंडप असतील। यासह स्वच्छता, तात्पुरते स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा आणि हिरकणी कक्षाची व्यवस्था असेल। आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात। राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,200 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलंय। आणि आता आणखीन एक मोठी बातमी समोर येते। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून उपोषण सुरू केलंय। बच्चू कडूंच्या उपोषणावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी खोचक टोला लगावलाय। कदाचित विधानसभेतल्या पराभवाचं शल्य असेल असं म्हणत विखेंनी कडूंवर हल्लाबोल केलाय। त्याचबरोबर त्यावर विखे पाटील हे कधी शेतकऱ्यांचे झाले का, त्यांना शेतकरी कधी समजला का, असा सवाल बच्चू कडू यांनी केलाय। मला वाटतं बच्चू कडू हे त्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत। आज त्यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत, त्याचं त्यांनी शल्य असेल मला माहीत नाही, परंतु मला वाटतं त्यांनीसुद्धा आता अधिक लोकाभिमुख काम करण्यासाठी वेळ खर्चित करावा उपोषण करण्यापेक्षा। त्यांच्याबद्दल मला सहानुभूती, माझे मित्र आहेत ते, माझा त्यांना सल्ला आहे की हे उपोषण सोडून द्यावं। सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, त्यात कुठलंही सरकार मागे जाण्याचा प्रश्न नाही। राधाकृष्ण विखे पाटील हे कधी शेतकऱ्याचे झाले का हो, यांना शेतकरी म्हणून समजलं का, कधी एक दिवसाचं आंदोलन तरी त्यांनी केलं का? विरोधी पक्ष नेते असताना त्यांचा आवाज किती दाबला होता फडणवीस साहेबांनं, पुऱ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। ते काय आमच्यावर बोलणार आहे? मी राज्यमंत्री असताना मी शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी 2 व्हीलरनं गेलो होतो पंजाबला। यांना माहीत नसेल कदाचित, 11 दिवस उपोषण केलं होतं जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो होतो।